मंडळी नमस्कार. अंबानीच्या घरासमोर स्फोटकांची गाडी ठेवली आणि त्यात जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. हे प्रकरण NIA गेलं कारण याबाबतचं ट्विट टेलिग्राम करण्यात आला होता आणि यात दहशतवादी असतील याचा संशय येत होता, म्हणून हे प्रकरण NIA गेलं. ज्या गाडीत स्फोटकं ठेवली होती त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन आयडेंटिफाय झाला. मनसुख हिरेनपर्यंत NIA किंवा पोलीस पोहोचण्याच्या आधीच मनसुख हिरेनचा मृतदेह एका खाडीत दगड बांधलेल्या अवस्थेत सापडला. सुरुवातीला मनसुख हिरेननी आत्महत्या केली असं वाटलं, पण राजकीय दबाव वाढताच त्यातली चौकशी सुरू झाली आणि ती हत्या असल्याचं स्पष्ट झालं. या हत्येमध्ये महाराष्ट्रातल्या पोलीस दलातल्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली, जो पूर्वी शिवसैनिक होता. ही एक घटना दुसरी. आर्यन खानच्या प्रकरण ड्रग्ज केसमध्ये एका क्रूजवरती रेड होते, तिथे ड्रग्ज सापडतात. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक केली जाते. या प्रकरणावर गदारोळ माजतो. प्रभाकर साहिल नावाचा एक पंच ही अटकच बनावट असल्याचा दावा करतो, खंडणीचा आरोप करतो. समीर वानखेडे यांना काही कोटी मिळणार होते असा दावा करतो. SIT स्थापन होते. SIT मध्ये याला कोणताही पुरावा नसल्याचं महाराष्ट्राचं सरकार सांगतं. काही दिवस जातात. समीर वानखेडे आपल्या पदावरून दूर होतात. याबाबतची तपासणी सुरू होते आणि अचानक माहिती मिळते प्रभाकर साहिल हार्ट अटॅकने गेला. 2 प्रकरणातली 2 व्यक्ती ज्यांच्या जगण्याचा कोणाला फायदा होता की नाही माहीत नाही, ज्यांच्या मरण्याचा कोणाला फायदा होता की नाही माहीत नाही, पण ज्यांच्या जगण्याचा कोणाला धोका होता कदाचित त्याच माणसांनी यांना संपवलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसुखच्या बाबतीत ती शक्यता खरी उतरली. आता प्रभाकर साहिलच्या विषयामध्ये तपास होईल. आता मी येतोय मला तुम्हाला सांगायच्या विषयावरती. आता मला या देशात या राज्यात चिंता वाटतेय ती राज्याच्या माजी गृहमंत्र्यांच्या विषयामध्ये, होय अनिल देशमुख यांच्या विषयामध्ये. अनिल देशमुख यांना आता जीवाला धोका असू शकतो का असा प्रश्न पडतोय. खरं तर अनिल देशमुखांच्या वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी केली जावी आणि ती SIT मार्फत व्हावी असा दावा राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आला होता. याबाबत सर्वोच्च न्यायालयानं अगदीच कठोर भूमिका घेत याचा तपास SIT कडून नव्हे तर CBI कडून होईल असं स्पष्टपणे सांगितलं. यात राज्य सरकारकडून असा दावा करण्यात आला होता की CBIचे आत्ताचे डायरेक्टर हे पूर्वी राज्याचे पोलीस प्रमुख म्हणजे DIG होते आणि यांच्याच नेतृत्वात ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. बदली कांड असो की नियुक्ती कांड असो, ते साक्षीदार असू शकतात, सहआरोपी असू शकतात. आता ते एका यंत्रणेचे प्रमुख म्हणून याच प्रकरणाचा तपास प्रामाणिकपणे करू शकणार नाहीत असं आम्हाला वाटतं, असं महाराष्ट्राचं सरकार म्हणत होतं. पण सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश कौल यांनी याबाबत एकाच वाक्यात ही याचिका फेटाळून लावली आहे. ते वाक्य काय आहे हे स्क्रीनवर तुम्ही बघताय. इतक्या स्पष्टपणे सरकार मांडत असलेली भूमिका ही पराचा कावळा करणारी आहे. आम्ही ही याचिका फेटाळत आहोत असं सांगून CBIच या प्रकरणाचा तपास करेल असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं आणि प्रक्रिया सुरू होते ती EDच्या ताब्यातून न्यायालयीन कोठडीत गेलेल्या अनिल देशमुखांना CBIच्या कोठडीत पाठवण्याची प्रक्रिया सुरू असते आणि त्याच वेळी अनिल देशमुखांच्या खांद्याची बिमारी बळावते आणि त्यांना जे रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल करून घेतलं जातं. आता माझी चिंता वाढतेय. चिंता यासाठी वाढतेय की
राज्याच्या गृहमंत्र्यांनी याआधी काही खुलासे केलेले आहेत तपास यंत्रणांच्या समोर. ज्या ज्या बदल्यांच्या बाबत आपण आपल्या विभागाला कळवलं आहे त्या बदल्यांसाठीची यादी ही अन्य कोणा व्यक्तीकडून येत होती असं अनिल देशमुखांनी सांगितलेलं आहे. खास करून अनिल परब अशी यादी देत होते आणि अनिल परबांच्याकडे अशी यादी कदाचित मातोश्रीवरून येत असावी. इतका मोठा खुलासा झाल्यानंतर एक गोष्ट नक्की आहे की या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या सुप्रीम अथॉरिटीपर्यंत जाऊन पोचणार आहेत. कोणत्याही कोर्टामध्ये अनिल देशमुखांना दिलासा मिळत नाही आहे, राज्य सरकारला दिलासा मिळत नाही आहे. CBIच्या ताब्यात सगळी प्रकरणं असतील असं न्यायालय सांगतं आहे. अटक केली जाते आहे. कोठडी CBIला देखील कोठडी घेण्याचा अधिकार मिळतो आहे. अशा वेळी अनिल देशमुख जे काही बोलतील किंवा सांगतील ते अनेकांच्यासाठी अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे. मी ही भीती का व्यक्त करतोय? ही भीती व्यक्त करण्यामागचं कारण आहे, 2 घटना अशा आहेत ज्यातून भीती वाटू लागते. एक, ज्याची गाडी होती त्या मनसुख हिरेनला खाडीत फेकून देण्यात आलं होतं आणि ज्याने शपथपत्र देऊन खंडणीचा आरोप केला होता आणि तो आरोप सिद्ध न झाल्यावरती प्रभाकर साईलचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला होता. त्यावरही अनेक जण शंका घेत आहेत. राज्याच्या आताच्या गृहमंत्र्यांनी देखील याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अशा वेळी अनिल देशमुखांच्याही त्रासाला सुरुवात होणे, ते रुग्णालयात जाणे, कोणत्याही तपास यंत्रणेकडे ते असतील, CBI असेल, ED असेल अथवा न्यायालयीन कोठडी असेल, यात असताना त्यांच्याविषयी चिंता वाटण्याचं कारण नाही. पण अनिल देशमुख जेव्हा रुग्णालयात जातात तेव्हा त्यांच्या तब्येतीविषयीची, जीविताविषयीची चिंता अधिक वाढू लागते. आमची राज्य सरकारला ही विनंती आहे की अशा स्वरूपाची कोणतीही वाईट गोष्ट अनिल देशमुखांच्या सोबत घडू नये यासाठीची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण आपण अनेक चांगल्या लोकांना गमावत चाललेलो आहोत. हे होऊ नये यासाठी राज्य सरकारने, केंद्र सरकारने, तपास यंत्रणांनी अनिल देशमुखांची काळजी घेणं आवश्यक आहे. नमस्कार.